मराठी कथा म्हणून त्याला जपावे। एक होता राजा, त्याचं राणीवर अतिशय प्रेम होतं। त्याने एकदा राणीची जन्मकुंडली एका ज्योतिषाला दाखवली व विचारलं, ज्योतिषी महाराज, राणीचं आयुष्य किती आहे? जन्मकुंडली पाहून ज्योतिषी म्हणाला, महाराज, राणीचं आयुष्य अतिशय कमी आहे। त्याच्या या उत्तरानं क्रुद्ध झालेल्या राजानं त्याला पुन्हा प्रश्न केला, ठीक आहे, पण तुझं आयुष्य किती आहे? ज्योतिषी मनात विचार करू लागला। आता जर राजाला आपण दीर्घकाळ जगणार असल्याचं सांगितलं तर राजा आपली मान छाटून टाकेल आणि आपण वर्तविलेलं भविष्य खोटं असल्याचं सिद्ध करेल। असा विचार करून तो ज्योतिषी मुद्दाम खोटेच म्हणाला, महाराज, आपल्याला अत्यंत प्रिय असलेल्या राणीच्या मृत्यूच्या बरोबर 3 दिवस अगोदर मी मरणार आहे। त्या ज्योतिषानं असं उत्तर दिल्यापासून राजाला वाटू लागलं, हा ज्योतिषी मेल्यानंतर आपली राणी 3 दिवसांनी मरणार असल्याने या ज्योतिषाच्या जीवाची जर काळजी घेऊन आपण याला जास्त जगवलं तर आपल्या राणीचं आयुष्यही वाढेल, तेव्हा याच्याही जीवाची जपणूक केली पाहिजे। साहजिकच राजाने त्या ज्योतिषाच्या दिमतीसाठी चांगले सेवक व खाण्यापिण्यासाठी भरपूर पैसा दिला आणि सेवकांना सक्त ताकीद दिली, राणीने जगावे म्हणून ज्योतिषाच्या जीवाला जीवापाड जपावे। त्या ज्योतिषाची काही वर्षे अगदी मजेत गेली, पण एके दिवशी राजाची राणी आजारी असल्याचे त्याच्या कानी आले। तेव्हा तो खूप घाबरला। त्याला वाटले आपला जीव वाचणे आता काही शक्य नाही, पण खूप विचार केल्यानंतर त्याने ठरवले की आपला जीव वाचवण्यासाठी राणीला बरी करावे लागेल। मग त्याने दुसऱ्या राज्यातून चांगल्या चांगल्या वैद्यांना बोलावून घेतले व राणीला बरे करण्यासाठी प्रयत्न करू लागला। याआधी राजाने त्याच्या जीवाची जेवढी काळजी घेतली तेवढीच त्याला राणीच्या जीवाची काळजी घ्यावी लागत होती, पण तरीही राणीच्या बरे होण्याची काही चिन्ह दिसेना। तेव्हा आता त्याच्याकडे पळून जाण्याशिवाय काही पर्याय उरला नव्हता, कारण तो तिथेच राहिला असता तर राजा त्याला जिवंत सोडणार नव्हता। हे सर्व त्याच्या खोट्या बोलण्यामुळे झाले। तात्पर्य, खोटे बोलण्याची शिक्षा आपल्याला आज ना उद्या भोगावीच लागते। प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग।